मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, भाज्यांची राणी म्हणून कोणत्या पालेभाजीला ओळखतात? पर्याय क्रमांक ए शेपू, बी कोथिंबीर, सी मेथी, डी पालक. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पालक. प्रश्न क्रमांक 2, कोणती पालेभाजी थंड प्रकृतीची म्हणून ओळखली जाते? पर्याय क्रमांक ए शेपू, बी मेथी, सी पुदिना, डी तांदूळजा. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुदिना. प्रश्न क्रमांक 3, मुळा पाला कोणत्या प्रकारच्या पिकात मोडतो? पर्याय क्रमांक ए धान्य, बी कडधान्य, सी पालेभाजी, डी फळभाजी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पालेभाजी. प्रश्न क्रमांक 4, कोणती पालेभाजी त्वचेच्या सौंदर्यासाठी उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक ए पुदिना, बी तांदूळजा, सी पालक, डी कोथिंबीर. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पालक. प्रश्न क्रमांक 5, कोणती पालेभाजी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते? पर्याय क्रमांक ए तांदूळजा, बी शेपू, सी मेथी, डी शेपू. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मेथी. प्रश्न क्रमांक 6, पालेभाज्या शिजवताना कोणते जीवनसत्व कमी होते? पर्याय क्रमांक ए जीवनसत्व के, बी जीवनसत्व डी, सी जीवनसत्व सी, डी जीवनसत्व B12. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जीवनसत्व सी. प्रश्न क्रमांक 7, अति मेथी खाल्ल्याने कोणती तक्रार होऊ शकते? पर्याय क्रमांक ए सर्दी, बी रक्तदाब कमी होणे, सी ॲसिडिटी, डी रक्तदाब वाढणे. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रक्तदाब कमी होणे. प्रश्न क्रमांक 8, पालेभाज्या कोणत्या पोषक घटकासाठी प्रसिद्ध आहेत? पर्याय क्रमांक ए चरबी, बी जीवनसत्वे आणि लोह, सी प्रथिने, डी कार्बोहायड्रेट. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जीवनसत्वे आणि लोह. प्रश्न क्रमांक 9, कोथिंबीर आणि धने यामध्ये काय नातं आहे? पर्याय क्रमांक ए दोन्ही फुलझाडे आहेत, बी दोन्ही मसाल्याचे प्रकार आहेत, सी दोन्ही एकाच झाडाचे भाग आहेत, डी दोन्ही वेगळ्या झाडाचे आहेत. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन्ही एकाच झाडाचे भाग आहेत. प्रश्न क्रमांक 10, कोणती पालेभाजी दृष्टीसाठी फायदेशीर मानली जाते? पर्याय क्रमांक ए शेपू, बी पालक, सी मेथी, डी कोथिंबीर. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पालक. मित्रांनो, जर तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. प्रश्न क्रमांक 11, पुदिन्याच्या पानांचा मुख्य उपयोग कुठे होतो? पर्याय क्रमांक ए औषधांमध्ये, बी चहामध्ये, सी मसाल्यात, डी सर्वच ठिकाणी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्वच ठिकाणी.
प्रश्न क्रमांक 12, पालक कोणत्या प्रकारच्या पिकात मोडतो? पर्याय क्रमांक ए मूळभाजी, बी कडधान्य, सी फळभाजी, डी पालेभाजी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पालेभाजी. प्रश्न क्रमांक 13, कोथिंबिरीचे मूळ कोणत्या वनस्पतीपासून येते? पर्याय क्रमांक ए दाणे, बी पाने, सी मुळा, डी बी. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दाणे. प्रश्न क्रमांक 14, तांदूळ ज्याला कोणत्या नावानेही ओळखले जाते? पर्याय क्रमांक ए कोथिंबीर, बी अमरंथस, सी कोथिंबीर, डी पुदिना. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमरंथस. प्रश्न क्रमांक 15, मेथींच्या पानांमध्ये कोणता स्वाद असतो? पर्याय क्रमांक ए गोड, बी कडवट, सी तिखट, डी आंबट. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कडवट. प्रश्न क्रमांक 16, पालेभाज्यांमधील हिरवा रंग कोणत्या घटकांमुळे येतो? पर्याय क्रमांक ए कार्बन, बी नायट्रोजन, सी प्रथिने, डी क्लोरोफिल. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्लोरोफिल. प्रश्न क्रमांक 17, पालेभाज्या शरीरातील कोणती प्रक्रिया सुधारतात? पर्याय क्रमांक ए स्नायुवाढ, बी तापमान, सी झोप, डी पचनक्रिया. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पचनक्रिया. प्रश्न क्रमांक 18, शेपूची भाजी प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात लोकप्रिय आहे? पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र, बी तामिळनाडू, सी पंजाब, डी काश्मीर. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 19, चाकवत कोणत्या प्रकारची भाजी आहे? पर्याय क्रमांक ए फुलभाजी, बी पालेभाजी, सी फळभाजी, डी फुलभाजी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पालेभाजी. प्रश्न क्रमांक 20, पालकात कोणते पोषक तत्व मुबलक प्रमाणात असते? पर्याय क्रमांक ए फॉस्फरस, बी कॅल्शियम, सी लोह, डी जीवनसत्व ए. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोह. प्रश्न क्रमांक 21, मेथींची पाने कोणत्या आजारात उपयुक्त मानली जातात? पर्याय क्रमांक ए मधुमेह, बी डोळ्यांचे विकार, सी डोकेदुखी, डी सर्दी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मधुमेह. प्रश्न क्रमांक 22, पालेभाज्या कोणत्या ऋतूमध्ये अधिक चांगल्या वाढतात? पर्याय क्रमांक ए वर्षभर, बी हिवाळ्यात, सी पावसाळ्यात, डी उन्हाळ्यात. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिवाळ्यात. प्रश्न क्रमांक 23, कोणती पालेभाजी नैसर्गिक रक्तशुद्धीकारक म्हणून ओळखली जाते? पर्याय क्रमांक ए तांदूळजा, बी मेथी, सी
शेपू, डी पालक. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तांदूळजा. प्रश्न क्रमांक 24. अति पालेभाज्या खाल्ल्यास कोणती समस्या उद्भवू शकते? पर्याय क्रमांक ए लठ्ठपणा वाढणे, बी झोप जास्त येणे, सी पचन बिघडणे, डी हाडे मजबूत होणे. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पचन बिघडणे. प्रश्न क्रमांक 25. तोंडाचा वास येत असेल तर कोणत्या झाडाच्या वापराने कमी होतो? पर्याय क्रमांक ए मेथी, बी पुदिना, सी आघाडा, डी शेपू. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आघाडा.